नमस्कार. सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आंतरवैयक्तिक कौशल्यांमध्ये एटिकेट्स म्हणजे शिष्टाचार याबद्दल माहिती घेऊ. शिष्टाचार आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये महत्वाचा आहे. तर नेमकं शिष्टाचार म्हणजे काय? Etiquettes are rules to operating behavior regarded as good and acceptable in personal and professional life. Etiquettes includes शिष्टाचार हे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चांगले आणि स्वीकार्य मानले जाणारे ऑपरेटिंग वर्तनाचे नियम आहेत. शिष्टाचारामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. यात पहिला आहे मेकिंग पॉझिटिव्ह इम्प्रेशन. Stand straight, make eye contact, and turn towards people when they are speaking and genuinely smile at people. सरळ उभे राहून आय कॉन्टॅक्ट ठेवून बोला. जे बोलत असतील किंवा ज्यांच्या सोबत आपण बोलत असू त्यांच्याकडे वळून आणि यथार्थ स्मितहास्य ठेवून बोला. फॉलो द ड्रेस कोड प्रिस्क्राइब्ड बाय द ऑर्गनायझेशन. संस्थेने ठरवून दिलेल्या ड्रेस कोडचे पालन करा. When meeting someone for the first time, always shake hands with a gentle firmness. एखाद्याला पहिल्यांदा भेटताना नेहमी हलक्या दृढतेने हस्तांदोलन करा. Always arrive early to work each day. नेहमी कामावर वेळेत या. यातून वेळेचे महत्त्व असणारा शिष्टाचार दर्शवतो. यानंतर शिष्टाचारामध्ये हाऊ यू ट्रीट विथ पीपल म्हणजे तुम्ही इतरांशी कसे वागता यावर चर्चा करू. थिंक हाऊ यू ट्रीट युअर सुपरवायझर्स अँड कलिग्स. तुम्ही तुमचे पर्यवेक्षक आणि सहकाऱ्यांशी कसे वागता याचा विचार करा. डोंट मेक व्हॅल्यू जजमेंट्स ऑन पीपल्स इम्पॉर्टन्स ॲट वर्कप्लेस. रिस्पेक्ट एव्हरी इंडिव्हिज्युअल इक्वली. कामाच्या ठिकाणी लोकांच्या अंदाजाने महत्वाचे निर्णय घेऊ नका. प्रत्येक व्यक्तीचा समान आदर करा. रिस्पेक्ट पीपल्स पर्सनल स्पेस ॲट वर्कप्लेस. कामाच्या ठिकाणी इतरांच्या वैयक्तिक गोष्टींचा आदर करा. यानंतर शिष्टाचारामधील कम्युनिकेटिंग ॲट वर्कस्पेस. कीप वर्कस्पेस प्रोफेशनल अँड नीट. कामाच्या ठिकाणी व्यावसायिक आणि व्यवस्थितपणा ठेवा. डोंट इंटरप्ट अदर पीपल ऑन द वर्कप्लेस. काम करत असताना इतर लोकांना व्यत्यय आणू नका. लिमिट पर्सनल कॉल्स इस्पेशली व्हेन यू आर वर्किंग इन अ मॅन्युफॅक्चरिंग युनिट. वैयक्तिक कॉल मर्यादित करा, विशेषतः जेव्हा तुम्ही उत्पादन युनिटमध्ये काम करत असाल. स्मोक टू द डिझायनेटेड एरियाज ओनली, अदरवाईज इट मे डिस्टर्ब अदर पीपल. केवळ नियुक्त केलेल्या ठिकाणी धूम्रपान करा, अन्यथा ते इतर लोकांना त्रास देऊ शकते. यासोबतच वर्क इथिक्स. वर्क इथिक्स इज अ व्हॅल्यू बेस्ड ऑन हार्डवर्क अँड अटेंटिव्हनेस. वर्क इथिक्स इन्क्लूड्स कार्यनैतिकता हे कठोर परिश्रम आणि चौकसतेवर आधारित मूल्य आहे. कामाच्या नैतिकतेमध्ये समाविष्ट असणारे मूल्य यामध्ये पहिला आहे डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे शिस्तबद्ध. इट टेक्स अ सर्टेन लेवल ऑफ कमिटमेंट टू फिनिश युअर टास्क एव्हरी डे. ओनली विथ डिसिप्लिन वन कॅन स्टे फिक्स्ड ऑन गोल्स अँड डिटरमाइंड टू कम्प्लीट हिज असाइनमेंट. दररोज तुमचे कार्य पूर्ण करण्यासाठी वचनबद्धतेची एक विशिष्ट पातळी लागते. केवळ शिस्तीनेच एखादी व्यक्ती ध्येयांवर स्थिर राहू शकते. आपली नेमणूक पूर्ण करण्याचा निर्धार करू शकते. यानंतर आहे काम करण्याची वचनबद्धता. कमिटमेंट टू वर्क. अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ कमिटमेंट टू वर्क affects how an individual work and the amount of work he does. कामासाठी बांधिलकीची तीव्र भावना एखादी व्यक्ती कार्य कसे करते आणि तो किती काम करतो यावर परिणाम होतो. When a worker is committed to work, he turns up on time, put in his best efforts and completes the projects to the best of his ability. जेव्हा कार्यकर्ता काम करण्यासाठी वचनबद्ध असतो तेव्हा तो वेळेवर येतो, त्याचे सर्वोत्तम प्रयत्न करतो आणि त्याच्या क्षमतेनुसार प्रकल्प पूर्ण करतो. यानंतर आहे पंक्च्युअलिटी म्हणजे वक्तशीरपणा. इट शोज दॅट यू आर डेडिकेटेड टू युअर वर्क, इंटरेस्टेड इन द वर्क अँड कॅपेबल ऑफ हँडलिंग रिस्पॉन्सिबिलिटी. बीइंग पंक्च्युअल शोज युअर प्रोफेशनलिझम अँड कमिटमेंट टू वर्क.
वक्तशीरपणा हे दर्शवते की तुम्ही तुमच्या कामासाठी समर्पित आहात, कामात स्वारस्य आहे आणि जबाबदारी हाताळण्यास सक्षम आहात. वक्तशीर असणे तुमची व्यावसायिकता आणि काम करण्याची वचनबद्धता दर्शवते. यानंतर आहे ओनरशिप अँड रिस्पॉन्सिबिलिटी. Ownership and responsibility stretches in all aspects of an employee's job. Co-workers value the employee's ability to give honest feedback. कर्मचाऱ्याच्या सर्व पैलूंसाठी ओनरशिप आणि रिस्पॉन्सिबिलिटी गरजेची आहे. सहकारी प्रामाणिक फीडबॅक देण्याकरिता कर्मचाऱ्यांच्या क्षमतेला महत्त्व देतात. Supervisors rely on high moral standards, trusting him not create problems and being responsible. पर्यवेक्षक नेहमी उच्च नैतिक मानांकावर विश्वास ठेवतात आणि समस्या निर्माण न करता जबाबदारी घेतात. यानंतर स्ट्रायव्हिंग टू एक्सेल म्हणजे उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील. कीप युअरसेल्फ अपडेटेड विथ न्यू डेव्हलपमेंट्स अँड नॉलेज ऑफ युअर फील्ड. नवीन घडामोडी आणि तुमच्या क्षेत्रातील ज्ञानाने स्वतःला अपडेट ठेवा. लर्न न्यू स्किल्स, टेक्निक्स, मेथड्स required to uplift your career. Workers exhibiting a good work ethic are usually selected for higher positions, increased responsibility as well as promotions. नवीन कौशल्य, तंत्रे तुमच्या करिअरच्या उन्नतीसाठी आवश्यक असलेल्या पद्धती जाणून घ्या. चांगल्या कामाची नैतिकता दाखवणारे कामगार सहसा उच्च पदांसाठी, वाढीव जबाबदारी तसेच पदोन्नतीसाठी निवडले जातात. Workers who do not exhibit good work ethic can be regarded as incompetent and failing to provide a fair value to the employer for the salary. जे कर्मचारी कामाच्या प्रती नैतिकता दाखवत नाहीत त्यांना अक्षम आणि दिलेल्या पगारासाठीचे मूल्य प्रदान करण्यात अयशस्वी मानले जाते. अशा प्रकारे शिष्टाचाराबद्दल आपण माहिती घेतली. धन्यवाद.